नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो, किसान नॉलेजेबल या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजाला अनेक संकटांना, समस्यांना, नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागतं. मित्रांनो, त्यातील प्रमुख समस्यांवर आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, माझा बळीराजासमोर प्रमुख समस्यांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण समस्यांमध्ये जी समस्या असते ती आहेत नैसर्गिक आपत्ती. मित्रांनो, माझा शेतकरी बळीराजा शेतामध्ये कष्ट करून राबून आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे पिकाचं संगोपन करून खर्च करून जर नैसर्गिक आपत्ती आली तर मित्रांनो, माझ्या शेतकरी बळीराजाने शेतीमध्ये खर्च केलेला पैसा सुद्धा निघणं खूप अवघड होऊन जातं. त्यासोबत मित्रांनो, दुष्काळी संकट सुद्धा एखाद्या वर्षी खूप पावसाचं कमी प्रमाण असतं, त्यामुळे सुद्धा लावलेला खर्च सुद्धा शेतीमधून निघत नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, त्यासोबतच शेतमालावरील रोगाचा प्रादुर्भाव या आपत्तींमुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या शेतकरी बळीराजांना नुकसान सोसावं लागतं. मित्रांनो, त्यासोबतच मित्रांनो, एक दुर्भाग्यपूर्ण पॉईंट आहे मित्रांनो, जो भारतातही आणि महाराष्ट्रामध्ये खूप दुर्भाग्यपूर्ण आहे माझा. तसं तर आपल्या देशामध्ये, आपल्या भारतात कृषीप्रधान देश म्हणून मानलं जातं आणि कृषी हा भारताचा कणाही म्हटलं जातं. पण मित्रांनो, माझ्यात आजही भारतात स्वातंत्र्य होऊन सुद्धा तरी 80 वर्ष होत आहेत, तरी सुद्धा माझ्या शेतकरी बळीराजाची परिस्थिती अजून खूपही हालाकीची आहे. मित्रांनो, माझ्या बळीराजाने निसर्गाची निगडीत आपत्तींवर, जसे आपण वर उल्लेख केला, त्या संपूर्ण आपत्तींवर मात करून सुद्धा खूप कष्टातून एखाद्या वर्षी चांगलं उत्पादन मिळालंच तर गवलेल्या मालाला योग्य तो भाव मिळत नाही. सरकारचे चुकीची धोरणं, व्यापारीकरण, दलालीकरण यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लूट माझ्या शेतकऱ्याची केली जाते मित्रांनो, आणि त्यामुळे कष्ट करून सुद्धा योग्य तो मोबदला माझ्या शेतकरी बळीराजाला मिळत नाही. मित्रांनो, याचा दुष्परिणाम म्हणून माझा बळीराजा या दुष्परिणामामुळे कर्जबाजारी होतो आणि त्यामुळे निराशापोटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. मित्रांनो, त्यासोबतच मित्रांनो, पण या संपूर्ण घडामोडींचं याबद्दल सरकारला काय घेणं देणं काय पडलं नाही. मित्रांनो, शेतकऱ्याचं बळीराजाचा, त्यांचा माझ्या शेतकरी बळीराजाचं वाटोळं जरी झालं तरी सरकारला काही घेणं देणं नाही. मित्रांनो, त्यांना काही पडलेलं नाही. खासदार, आमदार, हे सरकार, हे सरकारी पक्ष, राजकारणी पक्ष यांना फक्त आपली स्वतःची राजकीय पोळी कशी भाजल्या जाईल याच्यातच ते व्यस्त आहेत. मित्रांनो, 4 ते 5 वर्षापासून महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कशा प्रकारची आहे हे भलीभाती संपूर्ण महाराष्ट्राला, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सरकारला फक्त फोडाफोडीचं राजकारणामध्ये ते इतके व्यस्त झालेले आहेत की माझ्या शेतकरी बळीराजाचं वाटोळं जरी झालं तरी त्यांना त्या गोष्टींशी काही पडलेलं नाही. मित्रांनो, माझ्या बळीराजाला, शेतकऱ्यांना सरकार किंवा राजकारणी लोक निवडणुकीच्या वेळेस खोटे आश्वासनं देतात आणि तुम्हाला कर्ज माफ करू, शेतीमालाला चांगला भाव देऊ, त्यासोबतच तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणू. मित्रांनो, माझं तर सरकारला आव्हान आहे, तुमच्या योजनांचा, पीक विम्याचा, कर्जमाफीचा, या आर्थिक मदत नकोय माझ्या बळीराजा शेतकऱ्यांना. जर मदत करायचीच असेल तर फक्त जे शेतात राब करून, कष्ट करून, जीवाचं रान करून माझा शेतकरी बळीराजा पीक उत्पादन करतो ना, त्या मालालाच योग्य तो दर द्या आणि संपूर्ण पिकांना MSP दर निर्धारित करून तुम्ही दिलेल्या पैशाची गरज शेतकऱ्यांना नाही हो, कारण त्याच्यात ताकद आहे कष्ट करण्याची. बळीराजा माझा खूप मोठा स्वावलंबी असतो हो. मित्रांनो, बोलण्यासाठी तर खूप काही आहे. मित्रांनो, माझ्या बळीराजा शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर असतो हमेशा,
हमेशा तो कष्टामध्ये असतो, खूप दुःखी असतो, त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आणि या संपूर्ण कष्ट करून सुद्धा मित्रांनो सर्व ग्लोबल वॉर्मिंगमुळे पूर्ण पृथ्वीची आणि पूर्ण वातावरणात चेंज झालेला आहे. आणि ह्या झालेल्या चेंज वातावरणामध्ये पीक उत्पादन करणं खूप मोठं चॅलेंजिंग आहे माझ्या शेतकऱ्यापुढे मित्रांनो. दुष्काळही पडला, नैसर्गिक आपत्ती जरी आली, रोगांचा प्रादुर्भाव जरी झाला, तरी माझा शेतकरी न डगमगता कष्ट करत राहतो मित्रांनो. या संपूर्ण गोष्टीवर मात करत असताना मित्रांनो माझ्या शेतकरी बळीराजा बद्दल जितकं बोललं तेवढं कमीच पडेल मित्रांनो. वेळेचा अभाव आहे, व्हिडिओ मोठा होईल म्हणून दुसऱ्या भाग 2 मध्ये बाकीचं शेतकऱ्याबद्दल आपण सांगणार आहोत मित्रांनो. किसान नॉलेजेबल या मराठी चॅनलमधून माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या मनाला वाचा फोडण्याचं काम मी करतच राहणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत बळीराजांपर्यंत शेअर करा मित्रांनो. कळू द्या संपूर्ण महाराष्ट्राला माझ्या बळीराजाच्या व्यथा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.